ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। राजश्री गावडे रवींद्र बांदिवडेकर यांना मताधिक्य देणार संग्राम अडकुरकर। शिरोली अमरोलीसह परिसरामध्ये प्रचार सभा। एक दिलाने एक मताने आमदार शिवाजी पाटील यांनी दिलेले उमेदवार राजश्री गावडे व रवींद्र बांदिवडेकर यांना मताधिक्य देणार असल्याचं संग्राम अडकुरकर यांनी सांगितलं। अडकूर जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार सौ राजश्री लक्ष्मण गावडे व तालुका पंचायतचे उमेदवार रवींद्र बांदिवडेकर यांची आज शिरोली अमरोली सह परिसरामध्ये प्रचार सभा घेण्यात आली। या प्रचार सभेवेळी संग्राम अडकुरकर बोलत होते। विद्यमान आमदार शिवाजी पाटील यांच्या शाश्वत विकासाच्या धोरणावर व सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावडे यांच्या संजय गांधी निराधार योजनेत अंतर्गत केलेल्या कामाची दखल घेऊन दोन्हीही उमेदवारांना मताधिक्य देणार असं मत अडकुरकर यांनी व्यक्त केलं। यावेळी उमेदवार सौ राजश्री लक्ष्मण गावडे व रवींद्र बांदिवडेकर, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावडे, संग्राम अडकुरकर, विष्णू गावडे, भाजपचे युवा कार्यकर्ते पंकज पाटील सह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, महिला वर्ग व शिरोली आबलादेवी परिसरातील मतदार बंधू भगिनी उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड। तर या ठिकाणी आवाहन करण्याचं कारण की आतापर्यंत पूर्वीच्या आपण जर 15-20 वर्षाचा इतिहास बघितला तर जसं आता अशोकरावने सांगितल्याप्रमाणे की खरोखर बऱ्यापैकी झपाट्याने विकास चालू आहे, पण काही प्रलंबित गोष्टी आहेत आणि त्यांना माहिती आहे ही दानत आता फक्त आणि फक्त आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते श्री आमदार शिवाजीराव पाटील यांच्याकडे आहे। त्या व्यक्तीची कार्यपद्धत, त्या व्यक्तीचा लोकांप्रती असलेला जिव्हाळा आणि खरोखरच असणारी एक तळमळ ही आता कुणापासून लपलेली नाही आणि इतक्या झपाट्याने येऊन माझ्या माहितीप्रमाणे 2009 नंतरच्या विधानसभाच्या मतदारसंघाच्या रचनेनंतर कुठलेही आमदार 4-4.5 हजारच्या वरती लीड घेऊन येऊ शकले नाहीत, कारण की मतदारसंघाची व्याप्ती प्रचंड मोठी होती आणि 3-3 तालुके समावेश करून एवढा लोकप्रतिनिधी म्हणून नवीन काम करून, कारण 103 कोटीचा निधी त्यांनी मागच्या वेळी ज्यावेळी पराजित झाले त्यावेळी त्या लोकांनी आपल्या लोकांची नाळ सोडली नाही। तर अशा पद्धतीच्या सच्चा दिल काम करणाऱ्या नेत्याबरोबर ही जी फळी आहे, निश्चितपणानं उद्योगपती लक्ष्मण गावडे साहेबांचं प्रामुख्यानं नाव का घ्यावं लागेल? लोकांच्यात मिसळत असताना, लोकांच्यात काम करत असताना एक दानत लागते। जसं अशोकरावने सांगितलं की स्वतःचा संसार आणि स्वतःची संपत्ती वाढवण्यासाठी ते निवडणूक लढत नाही, तर कुठं ना कुठं तरी आपल्या लोकांच्या प्रती आपण काहीतरी देणं लागतो। त्याच पद्धतीचं रवी यांचं सुद्धा घराणं आहे आणि रवी बांदिवडेकरांच्यामध्ये प्रामुख्याने एवढं सांगेन की बोलणे कमी आहे आणि जास्त काम करणे आहे। आणि आता तुम्ही आमच्या मतदारसंघात आला, आमच्या हाताला धावला, त्यामुळे तुमच्या हाताला धरून निश्चितपणानं कुठेही असं समजू नका की यांना उमेदवारी दिली नाही, अडकूरमध्ये दिली नाही, अपप्रचार काहीतरी करत असतात। आम्ही एक दिलानं बबन काका असतील, आम्ही एक दिलानं एक मतानं, कारण पक्षाला प्राधान्य देऊन, पक्षाचं नेतृत्वाला प्राधान्य देऊन काम करणारे आम्ही लोक आहोत। आम्ही आमच्या आमदारांच्या सूचनेप्रमाणे एवढ्या मोठ्या मनानं आम्ही का थांबलो त्याचं कारण असं आहे की खरोखर बाबा आपल्या कुठल्या तरी हट्टामुळं आपल्या विभागाचं नुकसान होणे, आपल्या लोकांचं नुकसान होणे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आम्ही सुद्धा ह्या निवडणुकीतून माघार घेऊन अतिशय दिलानं चांगल्या मनानं या निवडणुकीत उतरलेला आहोत आणि विजय हा निश्चित आहे। हा जरी गोष्ट खरी असली तरी सुद्धा आम्हाला शिरोली असेल, शिरोली सत्तेवाडी या दोन्ही विभागातून उच्चांकी मतदान मिळावं। आणि का मिळावं? तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज जेवढा निधी आलाय त्याच्या काही गोष्टी, काही विषय आपल्याला ह्या ठिकाणी मार्गी लावायचे आहेत आणि ते पूर्ण हात बळकट आमच्या शिवाजीराव पाटील साहेबांचे करण्यासाठी खरोखर आपण कुठेही कमी पडू नका आणि ताकदीनं आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर ते अत्यंत जवळचे व्यक्ती म्हणून ओळखले जातात। ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या विभागासाठी फायदा करून घ्या, हा एकच सकारात्मक। जसा आम्ही दृष्टिकोन ठेवला नेते मंडळींनी, तसे तुम्ही जनतेने ठेवावा। कुठं प्लस मायनस कुणी कमी जास्ती करत असेल त्यांनाही आपल्या समावेश करून घ्या आणि जास्तीत जास्त कमळासमोरील बटन दाबून आमचे जिल्हा परिषदच्या राजश्री गावडे, त्याचबरोबर पंचायत समितीचे रवींद्र बांदिवडेकर यांचं कमळ चिन्ह दाबून एका मशनीवरती 2 तुम्हाला संधी आहेत मतदारांना, ते दाबावाने विजयी करावे हे आवाहन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। उमेदवार म्हणून मी स्वतः रवींद्र नामदेव बांदिवडेकर तुमच्या समोर उभा आहे। आमचं चिन्ह आहे कमळ आणि या दोन्ही
उमेदवारांचं चिन्ह आहे कमळ. तुम्ही कमळावरती बटन दाबून आम्हाला भरघोस मताने विजयी करा. ज्या काही तुमच्या गावच्या शिवली गावच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी त्या विभागाचे बबनदादा असतील, संग्रामदादा असतील, आम्ही आहे, आमदार साहेब आहेत, त्याच्याबरोबर आता झडपी सदस्य म्हणून आमचे होणारे राजश्रीताई आहेत. आम्ही कुठेही तुम्हाला कमी पडणार नाही. तुम्ही हक्कानं अधिकारानं आम्हाला हात धरून या विभागाचा किंवा ह्या गावचा विकास करण्यासाठी आम्हाला बोलवा, आम्हाला सांगा. आम्ही तुमच्यामध्ये सहभाग घेऊन पूर्ण काम करण्याची ग्वाही देतो आणि मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.